नमस्कार मित्रांनो, तर आपण निघालो आज पुण्यावरून वेरूळ लेणी बघायला. तर मॅपवर आपण टाकलेलं लोकेशन वेरूळचं. तर अराउंड 300 किलोमीटर दाखवतंय पुण्यापासून वेरूळचं. तर आपण जाणार आहे वेरूळची लेणी बघायला. आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये वेरूळची लेणी कॅप्चर करणार आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला तर एक शेअर मात्र नक्की करा. तर चला. आपण पाहतो मित्रांनो, जिकडे तिकडे मंदिरं, आधी मंदिराचा पाया हा बांधला जातो, त्याच्यानंतर वरती कळस चढवला जातो. पण कैलास मंदिराचं वैशिष्ट्य असं की मित्रांनो, या मंदिराची रचना वरती डोंगरातून खालपर्यंत केलेली आहे. सर्वात पहिले मंदिराचा कळस बांधला गेला, त्याच्यानंतर वरतून काम करत करत खालपर्यंत आलेले मित्रांनो. आणि एवढं भारी त्याच्यावर काम केलेलं आहे, नक्षीदार, एवढी भारी चित्र त्याच्यावर कोरले गेलेले आहेत, एवढी भारी त्याच्यावर सगळे काम केलेलं आहे मित्रांनो. त्याचा शोध अजूनपर्यंत कुणीच लावू शकला नाही. कुठल्याच संशोधकांनी आत्तापर्यंत ते मंदिर बांधलं कसं, तिथं छन्नीचा उपयोग केला कसा, त्या काळी अवजारे कुठली होती. आता आपण पाहतो सगळे JCB वगैरे सगळं या आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान आले, पण त्या काळात हे तंत्रज्ञान नव्हतं. तर हे मंदिर बांधलं गेलं कसं काय, अनेक जण विचार करत असतात. काही जण असा तर्क लावतात की हे मंदिर एलियननी येऊन बांधलेलं आहे. काही जण म्हणतात एका रात्रीमध्ये राक्षसांनी हे मंदिर उभारलेलं आहे. अनेक जण तर्क लावले जातात, पण अजून पण कुणालाच, कुठल्या माणसाला किंवा संशोधकांना या मंदिराचं कोडं उलगडलेलं नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हे मंदिर खूप खास आहे. एकदा या मंदिराला तुम्हीही अवश्य भेट द्या मित्रांनो. आज आपण करणार आहे वेरूळ लेणीची भ्रमंती. तर मित्रांनो, वेरूळ लेणी पुण्यापासून साधारणतः 300 किलोमीटर आहे. ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे. ही सह्याद्रीच्या 7 माळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेणी आहेत. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे, जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम 575-783 मध्ये बांधण्यात आले होते. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहे. तर इथं तिकीट आहे मित्रांनो पर पर्सन 40 रुपये. जर तुमच्याकडं ऑनलाईन असेल तर ऑनलाईनच्या भानगडीत पडू नका. वेबसाईट आहे, वेबसाईटवरनं खूप क्रिटिकल पद्धतीने तुम्हाला स्कॅनिंग करावं लागतं, त्यामुळे वेळ खूप जातो. कॅश आपल्यासोबत नेहमी ठेवा मित्रांनो, कारण हे पर्यटन स्थळ आहे. ज्या गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली वास्तू येतात त्या ठिकाणी कॅशच चालते मित्रांनो. तर जास्तीत जास्त कॅश आपल्याकडे ठेवत जावा. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूंच्या वरती होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पूल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्रीय कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे. तर आपण वेरूळ लेणीचा इतिहास पाहूया मित्रांनो. 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात झालेली आहे. या लेण्यांपैकी 10 क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवरील राष्ट्रकूट राजा दंतिकुदुर्ग
याचा शिलालेख आहे. इसवी सनाच्या 753 ते 757 या काळातील हा लेख आहे. कैलास लेणे निर्माण करणारा राजा पहिला हा दुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या 757 ते 783 या काळातील असावी असे यावरून समजते. हा लेणू समूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. 10व्या शतकात अरब प्रवासी अल मसउदी याने येथे भेट दिली. बहामानी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा मालेट यासारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामांच्या नियंत्रणात होती. 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते. आक्रमकामुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले, तथापि स्वातंत्र्य व्याप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा वेरूळ लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरूही झाला. तर पाहूया मित्रांनो आपण वेरूळ लेण्यांची रचना. तर अशा प्रकारे यांची रचना करण्यात आली. प्रथमतः भव्य द्वार मंडप, 2 अतिउंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. 10व्या क्रमांची विश्वकर्मा लेणी 2 मजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तूपात बैठकी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्रमांक 11ची गुफा म्हणजे 3 मजली मठ आहे. क्रमांक 21ची गुफा रामेश्वर गुफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्रमांक 29ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्रमांक 32ची गुफा जैन धर्मियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्यांच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुफेत आहे. ही गुफा 2 मजली आहे. तर पाहूया मित्रांनो बौद्ध लेणी समूह. या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर अशी रचना दिसते. गौतम बुद्धाची शिल्पे, बोधिसत्वांच्या मूर्ती यांची शिल्पे येथे प्रामुख्याने पाहायला मिळतात. प्रार्थनागृह असलेले 10 क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे या लेण्यात वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. अप्सरा आणि ध्यानस्थ बुद्ध भिक्खू यांच्या शिल्पांचे अंकन या लेण्यात पाहायला मिळते. लेणी क्रमांक 1 हे बुद्धकालीन खोरीव लेणे असून यात 8 खाणे आहेत. यामध्ये भिक्खू राहत असत. हे लेणी कलात्मक असून यात बुद्ध, तारा, बोधिसत्वाच्या आकृत्या रेखाटल्या आहेत. लेणी क्रमांक 3 हे 2 प्रमाणेच आहे. लेणी क्रमांक 4 हे लेणे 2 मजले असून यात बुद्ध व बौद्ध विभूतांच्या आकृत्या आहेत. लेणे क्रमांक 5 हे लेणे महायान व थेरवाद लेणे आहे. याचे क्षेत्रफळ 27 मीटर 28 मीटर असून यात बौद्ध भिक्खू शिक्षण कक्ष व भोजन कक्ष म्हणून उपयोग करत होते. यामध्ये बुद्धांची धम्मचक्र मुद्रेतील एक मूर्ती आहे व अवलोकितेश्वर धोरा धरून झोका देत असल्याचे दिसते. लेणे क्रमांक 6 हे लेणे विहार आहे. येथे तारा, बोधिसत्व, अवलोकितेश्वर, मंजूर व धन या विभूतांच्या आकृत्या आहेत. तसेच यात हिंदू देवी सरस्वती सुद्धा आहे. लेणी क्रमांक 7 हे लेणी अपूर्ण अवस्थेत आहे. तर पहा मित्रांनो आपण लेणी पाहता पाहता ही शाळेची सहल आलेली आहे. तर लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही पण ज्यावेळेस लहानपणी शाळेत होतो तर अशीच आमची मुलांवर सहल होती. पण ते दिवस आहे ना मित्रांनो एवढे भारी दिवस होते ना, एक नंबर मजा येते. तेच आनंद तोच खुशी आहे ना त्या मुलांच्या चेहऱ्यावर पाहून मला पण खूप आनंद झाल्यासारखं वाटतं मित्रांनो. तर बघा ते किती रिलॅक्समध्ये, काही जगाचं घेणं देणं नाही, कुणाचं घेणं देणं नाही, पैसा पाणी कमवायचं काय कमवायचं काही घेणं देणं नाही, काम धंदा नको, मस्त शिक्षण घ्यायचं आणि मस्त सहलीला जाऊन एन्जॉय करायचं. सहलीला जायाचा सहलीला, सहलीला जायाचा सहलीला. लेणे क्रमांक 8 हे लेणे सुद्धा अपूर्ण अवस्थेत आहे. लेणे क्रमांक 9 या लेण्याचा दर्शनी भाग सजवलेला असून चैत्याच्या रांगेने खिडक्या बाणांच्या आकृत्यांनी जोडलेल्या आहेत.
समोर तारा बोधिसत्वाची आकृती असून तिच्यासोबत भय प्रकट करणारे 6 साप, तलवार, हत्ती व अग्नी आहे. लेणे क्रमांक 10. हे लेणे चैत्य आहे. येथे पूजास्थळ होते. छतात लाकडी सर्प आहेत. यात बुद्धांची भव्य मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे. लेणे क्रमांक 11. हे लेणे 2 मजले आहेत. यात बौद्ध विभूतीसह हिंदू देवदेवतांच्या मूर्तीसुद्धा आहे. लेणे क्रमांक 12. हे लेणे 3 मजल्यांचे आहे. यामध्ये ध्यानस्थ मुद्रेतील बुद्ध मूर्ती आहे. आता पाहूया मित्रांनो हिंदी लेणींचा समूह. या लेणीमधील कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. आधी कळस मग पाया ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरलेली आहे. हे लेणे एका सलग पाषाण खंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. कैलासावर शिव पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे. अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्याला कैलास लेणे असे म्हणले जाते. पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक कैलासवासी म के ढवळीकर यांनी या लेण्याबद्दल नोंदविले आहे की या मंदिराचा महत्त्वाचा भाग कृष्ण पहिला या राजाच्या काळात पूर्ण झाला असावा आणि गोच या अभ्यासकाने नोंदवल्याप्रमाणे मंदिराचा उर्वरित भाग नंतरच्या काळात पूर्ण झाला असण्याची दाट शक्यता आहे. आता आपण पाहूया स्थापत्यशैली. दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्यशैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे. पडटक्कल कर्नाटक येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्यशैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो. पण असे असले तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही. पाहूया मित्रांनो पुढं आता आपण जैन लेणी समूह. जैन धर्मियांची क्रमांक 30 ते 34 अशी एकूण 5 गुहा मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेच्या या जैन लेण्यावर प्रभाव जाणवतो. ही लेणी 1 मजली असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पाहायला मिळते. 23वे जैन तीर्थकर पार्श्वनाथ यांच्या विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय इंद्र, गोमटेश्वर, बाहुबली, भगवान यांची शिल्पेही येथे पाहायला मिळतात. मित्रांनो तुम्ही गेटच्या आतमध्ये आल्यानंतर तुमच्या उजव्या साईडला 1 ते 16 या लेण्या आहेत आणि ही आपली शेवटची लेणी आहे मित्रांनो. इथं बघा तुम्ही आपत्कालीन मार्ग, इमर्जन्सी एक्झिट म्हणजे इकडे काही नाहीये आणि या ठिकाणी काही नसल्यामुळे आपल्याला परत त्या दिशेने म्हणजे आपण जिथून आतमध्ये आलो होतो त्याच्यानंतर परत त्या डाव्या साईडला तिकडं काही लेण्या आहेत. म्हणजे टोटल 32-33 लेण्या आहेत. तर त्या लेण्याचं पण आपण कव्हर करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. चला.
चला मित्रांनो, आपल्या सगळ्या लेण्या बघून झालेल्या आहेत. आता तिकडे काही लेण्या आहेत बाकी, पण सध्या आपण त्या ठिकाणी जाणार नाही, कारण इथल्या इथंच जमलेलो आहे भरपूर. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जाणार नाही आपण. इथूनच आता रिटर्न निघणार आहे. त्या लेण्या पण कव्हर केल्या असतात, पण नको. चला. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.